स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स, लेक्चर नंबर 14. हा शिकायचा रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन कोणामध्ये, फ्रॉगमध्ये. ऑफ फ्रॉग. या खाली खाली रेस्पिरेशनवर या. ते बाकी डायजेशन बघितलेलं आहे आपण. रेस्पिरेशन बघा, फ्रॉग तुम्हाला माहित आहे, फ्रॉग कुठे राहतात, पाण्यामध्ये. इन वॉटर, पाण्यामध्ये क्युटेनियस रेस्पिरेशन करतात. पाण्यामध्ये जे रेस्पिरेशन करतात त्याचं नाव आहे क्युटेनियस रेस्पिरेशनचं नाव आहे. रेस्पिरेशन वाया स्किन. क्युटेनियस रेस्पिरेशन मध्ये वाया म्हणजे च्या मार्गाने, कोणत्या मार्गाने रेस्पिरेशन करतात, स्किनच्या. डिझॉल्व्ड ऑक्सिजन इन वॉटर, पाण्यामध्ये ऑक्सिजन विरघळलेला असते, ते स्किन मधून त्यांच्या शरीरामध्ये डिफ्यूज होते. इझिली डिफ्युज्ड. डिफ्यूजचा अर्थ काय असते, जास्त कडून कमी कडून. तर पाण्यात प्रमाण जास्त आहे, त्याच्या शरीरात प्रमाण कमी आहे, तर ते डिफ्यूज होते शरीरामध्ये, म्हणजे कुठं, ब्लड वेसलमध्ये, इनटू द ब्लड वेसल. प्रेझेंट बिलो स्किन, ज्या की स्किनच्या खालीच असते रक्तवाहिन्या, ते पाण्यातला ऑक्सिजन डायरेक्ट रक्तवाहिन्यामध्ये जाते स्किनच्या मार्गाने, त्याला क्युटेनियस रेस्पिरेशन म्हणतात. ड्युरिंग एस्टिवेशन अँड हायबरनेशन. तर हायबरनेशन कोणत्या स्लीपला म्हणतात आणि एस्टिवेशन कोणत्या स्लीपला म्हणतात, जेव्हा हिवाळ्यात झोपतात त्याला कोणती स्लीप म्हणतात, हायबरनेशन. आणि उन्हाळ्यात जेव्हा झोपतात तेव्हा त्याला कोणतं म्हणतात, एस्टिवेशन. या टाइमला कोणतं रेस्पिरेशन चालते, क्युटेनियस रेस्पिरेशन. त्या टाइमला पूर्ण मेल्यासारखेच असते, असे एकदम ते बेंडकोळ्या अशा खरबळ अशा हे होऊन जाते, माहिती का, मध्ये अशा बघितलं तुम्ही, जमिनीच्या खाली अशा दिसतात तुम्हाला. तर मेल्यासारखंच असते त्यांचं काम, काहीच चालू नसते, फक्त श्वास चालू असते थोडा थोडा, ते पण. तर क्युटेनियस रेस्पिरेशन हायबरनेशन आणि एस्टिवेशनच्या दरम्यान करतात. पण जेव्हा ते जमिनीवर येतात, ऑन लँड बघा, क्युटेनियसही करू शकतात, बक्कल कॅव्हिटीवालाही करू शकतात. बक्क म्हणजे तोंडातून, त्यालाच काय म्हणतात, बक्को फॅरेंजियल रेस्पिरेशन. बक्कल कॅव्हिटीतून जे करतात ते तोंडातल्या तुमच्या पोकळीला बक्कल कॅव्हिटी म्हणतात. आणि हे जे फॅरिंग्स आहे, घसा, ते तोंडातून घशातून जे जाते त्याला म्हणतात बक्को फॅरेंजियल रेस्पिरेशन. आणि पल्मनरी रेस्पिरेशनही करू शकतात. पल्मनरी म्हणजे काय, वाया लंग. पल्मनरी शब्द लंग साठी असतो. एवढे 3 प्रकारचे करू शकतात. एवढं लक्षात ठेवा फक्त. इन वॉटर क्युटेनियस रेस्पिरेशन, ऑन लँड क्युटेनियस, बक्कल कॅव्हिटी आणि पल्मनरी. बक्कल कॅव्हिटीचं नाव आहे बक्को फॅरेंजियल, ते शब्द आहे बक्को फॅरेंजियल. खाली आहे, सगळं डिटेलमध्ये बघायचं आहे. रेस्पिरेशन वाया बक्कल कॅव्हिटी, त्यालाच बक्को फॅरेंजियल रेस्पिरेशन म्हणतात, ते बघायचं आहे आपल्याला. तर इथं तुम्हाला जर तुम्ही डायग्राम बघायला, डोळा दिसायला वर तिथं बेडकाचा, त्याच्या खाली तिथं नाक दिसायला का, त्याला नाव दिलं एक्सटर्नल नॉस्ट्रिल, नागपुड्या म्हणतात. तर तुमच्या या नागपुड्या यांना एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स म्हणतात. त्याच्या खाली एक नाव दिसायला माउथ, तोंड आहे ते. तुमच्या तोंडाच्या खाली, नाकाच्या खाली काय असते, तोंड असते. आणि तोंडामधली जी पोकळी आहे, जी जागा आहे, त्याला कोणती जागा म्हणतात, बक्कल कॅव्हिटी. तर ते काय म्हणाले बघा, बक्कल कॅव्हिटी एक्सपांड्स ॲज एअर फिल्स इन. कधी असे बेडकं फुगताना पाहिले का, इथं भरतात गळ्यामध्ये. आणि त्या बक्कल कॅव्हिटीमध्ये काय असतात, ब्लड वेसल्स असतात. काय असतात तिथं, तर ते थोबाडामध्ये हवा भरतात, आणि ती हवा, हवेमधलं ऑक्सिजन त्या थोबाडातल्या हवेतून कुठं डिफ्यूज होते, त्या रक्तवाहिन्यामधल्या रक्तामध्ये, आणि रक्तातलं कार्बन डायऑक्साईड बाहेर. लक्षात ठेवा. इकडे बघा, माउथ क्लोज, माउथ क्लोज करतात है ना. एअर कुठे येते, एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स मध्ये येते, म्हणजे तोंड बंद करतात, नाकातून हवा तोंडामध्ये येते. तर पहिल्यांदा बघा, एअर कुठं चालली, एअरचा रस्ता बघा, एअर एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स मधून नंतर कुठे आली, बक्कल कॅव्हिटी, आणि बक्कल कॅव्हिटी मधून कुठे चालली, ब्लड वेसल. जेव्हा माउथ क्लोज आहे त्या टाइमला, कारण तोंड बंद ठेवावं लागतं, नाही तर बाहेर निघून जाईल ना हवा. याला म्हणतात कोणतं रेस्पिरेशन, बक्कल कॅव्हिटी किंवा बक्को फॅरेंजियल रेस्पिरेशन. स्किन वाला तर बघितलं, स्किनच्या खाली ब्लड वेसल होत्या, डायरेक्ट पाण्यातून कुठं चाललंय, ब्लड वेसल मध्ये.
स्किनच्या मार्फत. त्याला क्युटेनियस रेस्पिरेशन म्हणलं. आता हे तोंडात हवा भरायले आणि तोंडात हवेतून डायरेक्ट ब्लड वेसलमध्ये चाललं. आता लंग्सवाला बघू. लंग्सवाला जे आपण करतो त्याला म्हणतात पल्मनरी रेस्पिरेशन. बघा बक्कल कॅव्हिटी दिसायली तुम्हाला, हे तोंडाची जागा, त्याच्यातून तिथंच ब्लड वेसलमध्ये जे टाकतो त्याला तर बक्को फॅरेंजियल झालं. पण ते हवामध्ये पण पाठवतात, काही हवा कुठं पाठवतात? लंग्समध्ये. तर लंग्सची एक पेअर आहे, एक पेअर म्हणजे दोघं जण, दोन लंग आहेत, पिंकिश कलरचे आहेत, गुलाबी गुलाबी दिसतात, सॅक लाईक आहेत, थैली सारखे असतात, हवा भरायच्या थैल्यात असतात शेवटी. लोकेटेड इन अप्पर पार्ट ऑफ ट्रंक. ट्रंक म्हणजे धड, धडाच्या वरच्या साईडला असतात. आता याच्यामध्ये बघा एक्सटर्नल, याच्यात हवेचा प्रवास बघा, एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स मधून हवा बक्कल कॅव्हिटीमध्ये येते. बक्कल कॅव्हिटीमधून हवा कुठे जाते? एअर फील्ड कम्प्लिटली. आता हवा पूर्ण भरते बक्कल कॅव्हिटीमध्ये, पूर्ण थोबाळाचा, आणि मग ती हवा पुश म्हणजे ढकलल्या जाते. कुठे ढकलल्या जाते? इनटू लंग्स, लंग्समध्ये, फ्रॉम वेअर एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑकर्स. आणि मग लंग्समध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस होते. एक्सचेंज म्हणजे ऑक्सिजन मध्ये, कार्बन डायऑक्साईड बाहेर. चला या खाली. आता हे पहिले दोन एनसीआरटी बघा. फ्रॉग्स रेस्पायर ऑन लँड अँड इन द वॉटर बाय टू डिफरंट मेथड्स. वेगवेगळ्या पद्धतीनं रेस्पिरेशन करतात पाण्यात आणि जमिनीवर. इन वॉटर स्किन ॲक्ट ॲज ॲक्वॅटिक रेस्पायरेटरी ऑर्गन. तर पाण्यामध्ये स्किन न करतात म्हणून ते रेस्पायरेटरी ऑर्गन सारखं वागते स्किन, त्याला म्हणतात क्युटेनियस रेस्पिरेशन. ऑन क्युटेनियस रेस्पिरेशन, डिझॉल्व्ड ऑक्सिजन इन द वॉटर इज एक्सचेंज थ्रू द स्किन बाय डिफ्युजन. पाण्यामध्ये विरघळलेलं ऑक्सिजन जे आहे ते स्किनद्वारे डिफ्यूज होते. On land, the buccal cavity, skin and lungs act as the respiratory organ. आणि जमिनीवर तर तीन आहेत, बक्कल कॅव्हिटी पण ऑर्गन आहे, रेस्पिरेटरी, स्किन आणि लंग पण आहे. द रेस्पिरेशन बाय लंग इज कॉल्ड पल्मनरी रेस्पिरेशन. The lungs are pair of elongated pink colored sac like structure present in the upper part of the trunk. Trunk म्हणजे धड, region, त्याला thorax म्हणतात, त्या रिजनला. एअर एंटर्स थ्रू द नॉस्ट्रिल्स. हवा नॉस्ट्रिल्स मधून मध्ये येते, इनटू द बक्कल कॅव्हिटी अँड देन टू लंग्स, आणि मग लंग्समध्ये जाते. ड्युरिंग एस्टिवेशन अँड हायबर्नेशन गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस थ्रू स्किन. एस्टिवेशन आणि हायबर्नेशनच्या वेळेस मात्र स्किनच होते, म्हणजे क्युटेनियस. खाली या. झालं रेस्पिरेशन. आता सर्क्युलेटरी सिस्टीम. तर ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम पण आहे त्यांच्याकडं, लिम्फॅटिक सिस्टीम पण आहे लिम्फ वाहून न्यायला, आणि एक आहे पोर्टल सिस्टीम. तर सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये तीन सिस्टीम आहेत, या तिन्ही सर्क्युलेशनचं काम करतात, म्हणजे पदार्थांचं वहनाचं काम करतात. ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम पहिल्यांदा बघायची. ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम, ब्लड म्हणजे रक्त, वॉस्क्युलर म्हणजे वेसल्स म्हणजे वाहिन्या. तर ब्लड वॉस्क्युलर सिस्टीममध्ये ही सिस्टीम कोण्या कोण्या अवयवापासून बनलेली आहे? नंबर 1 चा अवयव कोणता आहे? हार्ट म्हणजे हृदय. नंतर ब्लड वेसल्स, आणि सगळ्या शेवटी यांच्यामधून वाहणारं कोण? ब्लड. चला खाली या. हार्ट मस्क्युलर आहे, सगळ्यांचं हार्ट मस्क्युलर असते कारण पंप करायचं काम आहे. कवर्ड विथ डबल मेम्ब्रेन. हार्टला दुहेरी पटल आहे, कवर आहे, त्याला म्हणतात पेरिकार्डियम. त्या मेम्ब्रेनला, हार्टच्या कव्हरचं नाव काय आहे? पेरिकार्डियम. तिथं खाली काढून दाखवलंय बघा, 2 मेम्ब्रेन, बाहेरचं गुलाबी आणि मधलं पांढरं, या दोघांना मिळून पेरिकार्डियम म्हणतात. डबल वॉल्ड. हार्ट यांचं 3 चेंबर्स आहे. किती रकाने आहेत, किती खाने आहेत हृदयामध्ये? 3, जे की माणसाच्या 4 असतात. तर माणसामध्ये 2 ॲट्रिया 2 वेंट्रिकल असतात. त्यांच्याकडे ॲट्रिया 2च आहे, पण वेंट्रिकल मात्र 1च आहे का? बघा, 2 ॲडिशनल चेंबर्स आल्सो प्रेझेंट, आणि 2 अजून वेगळे चेंबर प्रेझेंट आहेत म्हणजे हार्टमध्ये. एक आहे सायनस वेनस,
काय वेनोसस, सायनस वेनोसस, आणि एक आहे कोनस आर्टेरिओसस. तर बघू सायनस वेनोसस काय करते. हे ट्रायंग्युलर चेंबर आहे. ट्रायंग्युलरचा अर्थ काय, त्रिकोणी. चेंबरचा अर्थ काय की रूम, रिकामी घर, रिकामी रूम आहे, त्रिकोणी. प्रेझेंट डोर्सली अँड कनेक्टेड टू राईट ॲट्रियम. तर सायनस वेनोसस कोणत्या साईडला चिटकलेला आहे, तर राईट ॲट्रियमला. कोणत्या साईडला चिटकलेला आहे, राईट ॲट्रियम. आणि डोर्सली, वेंट्रल डोर्सल कळते ना तुम्हाला, हे भाग कोणता असते, हे वेंट्रल. हे कोणता आहे, डोर्सल, तर मागच्या साईडला. कोनस आर्टेरिओसस, त्याचं दुसरंच नाव काय, ट्रंकस आर्टिओरसस. ट्रंकस आहे म्हणतात, ट्रंक सारखं आहे की नाही, सॅक सारखं आहे, म्हणजे पोत्यासारखं आहे, थैलीसारखं आहे. प्रेझेंट वेंट्रली, बघा हे कुठं आहे चेंबर, वेंट्रली, म्हणजे हृदयाच्या वेंट्रल साईडला आहे, पुढच्या साईड. आणि कनेक्टेड टू, कशाला चिटकलेला आहे, वेंट्रिकल. तर हे चांगलं आहे, वेंट्रिकलला चिटकलेला आहे, वेंट्रली आहे, लक्षात ठेवायला. आणि जे आर्ट्रियमला चिटकलेलं आहे ते कुठं आहे, डोर्सली. त्याची जर तुम्हाला जागा विचारायची झाली तर खाली या. फ्रॉगची जी आहे त्याला क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात. क्लोजचा अर्थ काय, की रक्त असं सगळीकडं पसरलेलं नसते, रक्तवाहिन्यामध्येच असते, त्याला म्हणतात क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. आपली पण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमच असते. तर बघा रक्त बघा कुठून कुठं जाते. हार्ट दिसायला तुम्हाला, तिथून रक्त निघालं गुलाबी गुलाबी, आणि ते सगळ्या शरीरात पसरलं. ऑर्गन दिसायले का, एक ऑर्गन नाही, सगळ्या शरीरात, सगळ्या अवयवाकडे, सगळ्या ऊतींकडे गेलं. आणि ऊतींकडे जाता जाता त्यानं काय, ऑक्सिजन वाटलं, आणि ऊतींकडून काय घेतलं, कार्बन डायऑक्साईड घेतलं. तर मग एवढ्या प्रोसेसमध्ये ते काय होते, दूषित होते, म्हणून निळं दाखवलं. दिसायला का, निळं रक्त, दूषित रक्त निळ्या रंगाने दाखवतात, आणि शुद्ध रक्त कोणत्या यांना रंगाने दाखवतात, रेड, पिंक रंगाने, रेड रंगाने दाखवतात. आणि जे दूषित रक्त वाहून नेतात त्या वाहिन्याला काय म्हणतात, वेन. दिसायला का, वेन कॅरीज ब्लड. आता दूषित रक्त कोणाकडे जाते, हृदयाकडे, कॅरीज ब्लड टुवर्ड्स हार्ट. आणि जे शुद्ध रक्त वाहून नेतात त्यांना काय म्हणतात, आर्टरी, जे की कुठं रक्त घेऊन जातात, अवे फ्रॉम द हार्ट, म्हणजे हृदयाकडून दूर, म्हणजे शरीराकडे घेऊन जातात. आणि एकदम मग जे अवयवाला, म्हणजे ऊतींना जे नेऊन वाटतात रक्त, त्यांना कोण म्हणतात, कॅपिलरी. कारण ते एका पेशीपर्यंत जातात, कारण एवढ्या पातळ असतात ते, की एका पेशीपर्यंत जाऊन त्यांना रक्ताचा पुरवठा करतात. तर क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम मीन्स ब्लड वेसल्स बाउंड, की रक्त कुठून वाहते, फक्त वाहिन्यामधून. रक्त असं खुल्यामध्ये, त्याच्यामध्ये डायरेक्ट असं ऊती किंवा अवयव रक्तामध्ये भिजलेले नसतात. असे रक्त एका वाहिन्यामधून जाते. ठीक आहे, या खाली. आता काय करा, स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघा. तर खाली पहिल्यांदा बघा की तुम्ही कोणत्या साईडनं बघायला. एकदा वेंट्रल व्ह्यू आहे, एकदा कोणता आहे, डोर्सल व्ह्यू आहे. एकदा असं बघितल्यासारखं आहे मोबाईलला, एकदा असं बघितलं, एकदा पुढून बघायला, एकदा मागून बघायला. तर बघा वेंट्रल व्ह्यू कोण तुम्हाला काय दिसणार आहे, वेंट्रल व्ह्यू कोण कोणता चेंबर दिसणार आहे तुम्हाला सांगा बरं. जे ॲडिशनल चेंबर आहे ते कोणता, वर देईल तर कोणतं, कॉनस आर्टिरिओसस असं आहे, आर्टिरिओसस. बघा वर जे आहेत दोन त्यांना ॲट्रियम म्हणतात, खाली जे आहे एकच त्याला काय म्हणतात, वेंट्रिकल. आता एकच आहे त्यामुळे त्याच्यामध्ये राईट आणि लेफ्ट काही नाही आहे. ॲट्रियम दोन आहेत म्हणून एक राईट आणि एक लेफ्ट आहे. आणि एक तुम्हाला आओर्टिक ट्रंक दिसायला, ट्रंक जे पाईपलाईन दिसायला, त्यातून ते जाते रक्त बाहेर. आणि वेंट्रिकल आहेत. आणि जे तुमचं जे चेंबर आहे ते कोण आहे, कॉनस आर्टिओरस, ते कोणाला चिपकलेलं आहे, राईट ॲट्रियमला चिपकलेलं आहे, हे सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे. आणि डोर्सल व्ह्यूमध्ये तुम्हाला तेच दिसणार, राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, आणि खाली वेंट्रिकल दिसणार. आणि तुम्हाला कोण दिसणार, सायनस वेनोसस, आहे की नाही, ते पण तुम्हाला कोणत्या साईडला चिपकलेलं आहे, डोर्सल साईडला. आणि ते कुठे चिपकले, डोर्सल साईडला कुठे चिपकले, एकदम मध्यभागी चिपकले, आहे की नाही. ते कुठं राईट ॲट्रियम कोण लेफ्ट ॲट्रियमला चिपकलेलं नाही. तुम्हाला ते जेव्हा सांगितलं होतं ते ॲडिशनल चेंबर आहे, तर कुठे चिपकलेलं सांगितलं होतं तुम्हाला, काही सांगितलं नाही ना, कनेक्टेड टू वेंट्रिकल, पण सांगितले की वेंट्रिकलला चिपकलं.
आहे की नाही? एक जण वेंट्रिकलला चिपकले, एक जण ॲट्रियम. ॲट्रियम मध्ये 2 असल्यामुळे तुम्हाला राईट आहे का लेफ्ट आहे लक्षात ठेवावं लागतं. आणि वेंट्रिकल मध्ये 2 नाही आहेत, तर त्यामुळे तुम्हाला फक्त कनेक्टेड टू वेंट्रिकल. एक सुपेरियर वेना केव्हा असते, एक असते इन्फेरियर वेना केव्हा. सुपेरियर वेना केव्हा म्हणजे वर, सुपेरियरचा अर्थ असते वर, इन्फेरियर म्हणजे खाली, आपल्यापेक्षा खालच्याला इन्फेरियर म्हणतात. आणि हे मोठ्या रक्तवाहिन्या असतात. चला या खाली. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड चूज द करेक्ट आन्सर. फ्रॉग शोज सेक्शुअल डायमॉर्फिझम. हो, ट्रू आहे. डायमॉर्फिझम म्हणजे बाया वेगळ्या आणि माणसं. अबो द माउथ, माउथच्या वर, अ नॉस्ट्रिल इज प्रेझेंट, म्हणजे एक नाकपुडे आहेत. तर आता पेअर दिल नाही, अ दिल. अ म्हणजे एक, एक म्हणजे एकच नॉस्ट्रिल, पेअर ऑफ नॉस्ट्रिल्स असते, म्हणून पहिलं बरोबर आणि दुसरं. चला खाली या. हे वाचलं होतं का आपण? डिजिट्स नाही वाचत. चला डिजिट्स बघा. फीट हॅव वेब्ड डिजिट्स. फीट म्हणजे पायाला जे पायाचे बोटा असतात ते कसे असतात त्या दिवशी आपण पाहिलं. वेब्ड म्हणजे काय, मध्ये मध्ये असे ते त्याचा पडदा असतो. दॅट हेल्प इन स्विमिंग. फ्रॉग्स एक्झिबिट सेक्शुअल डायमॉर्फिझम. हे पाहिलं आपण की मेल फिमेल वेगवेगळ्या बॉडीमध्ये असतात. मेल फ्रॉग्स कॅन बी, आणि मेलला काय असते की एक त्यांना आवाज काढता येते, तर साऊंड प्रोड्युसिंग वोकल सॅक असतात. आणि दुसरी गोष्ट त्यांना कॉप्युलेटरी काय असतात, पॅड असतात पायावर पकडायला. ऑन द फर्स्ट डिजिट ऑफ द फोर लिम्ब, पुढच्या पायावर नाही हातावर, त्याला हात म्हणू शकतो आपण, हातावरच्या पहिल्या बोटावर पॅड असतात. विच आर अब्सेंट इन फिमेल, जे की बायकांमध्ये नसतात. बॉडी ऑफ अ फ्रॉग इज डिव्हिजिबल इन टू हेड अँड ट्रंक. हे पाहिलं होतं आपण. हे त्यांना नेक नसते. अ नेक अँड टेल आर अब्सेंट, नेक आणि टेल नसते. अबोव द माउथ, तोंडाच्या वर, अ पेअर ऑफ नॉस्ट्रिल्स आहे. आईज आर बल्ज्ड, म्हणजे असे फुगलेले बाहेर असतात. अँड कवर्ड बाय निक्टिटेटिंग मेम्ब्रेन, एक निक्टिटेटिंग मेम्ब्रेन असते त्याच्यावर, पाण्यामध्ये दिसावं म्हणून. दॅट प्रोटेक्ट्स देम इन वॉटर, जे की त्यांना त्यांच्या डोळ्यांना प्रोटेक्ट करते पाण्यामध्ये. ऑन इदर साइड ऑफ आईज अ मेम्ब्रेनस टिम्पॅनम. इदर साइड म्हणजे एक याही साईडला आणि याही साईडला डोळ्याच्या एक मेम्ब्रेन, एक पडद्याचं टिम्पॅनम नावाचा अवयव आहे, जे की कानाचं काम करते. रिसिव्ह साऊंड सिग्नल. द फोर लिम्स अँड हिंड लिम्स हेल्प इन, त्याच्यामध्ये हेल्प करणार चालण्यामध्ये, क्रॉलिंगमध्ये, जम्पिंगमध्ये, स्विमिंगमध्ये. चला खाली या. बघा आता हे क्वेश्चन. फ्रॉग्स हॅव शॉर्ट एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल शॉर्ट असते कारण हे कार्निव्हर असते. हा खाली रिझन आहे त्याचे, बिकॉज दे आर कार्निव्हर. तर कारणही बरोबर आहे, रिझनही बरोबर आहे, आणि कार्निव्हरच असण्याचं रिझनही तेच आहे, तर असर्शनचं रिझनही तेच आहे. तर मग याला या टाइमला म्हणतात की बोथ असर्शन अँड रिझन आर ट्रू अँड रिझन इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ. असं जर एखादं वाक्य दिलं असतं की फ्रॉग हॅव शॉर्ट एलिमेंटरी कॅनल, आणि दुसरं खालचं रिझन मध्ये दिलं असतं फ्रॉग शो डायमॉर्फिझम रिझन मध्ये, तर मग वरचे वाक्य बरोबर आहे, खालचे बरोबर आहे. पण डायमॉर्फिझमचा आणि कार्निव्हरस असण्याचा काही संबंध नाही. तर मग म्हणावं लागलं असतं की बोथ असर्शन आणि रिझन आर ट्रू बट रिझन इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ असर्शन. तर इथे जे वाक्य बोललोय मी ते बोललो त्याचं कारण हे पाहिजे खालचं. चालेल. मी म्हटलं की सत्या ढ आहे, त्याचं आता दुसरं वाक्य बोललो मी की सत्या वाणी जंगम आहे, तर ते ढ असण्याचा आणि जंगम असण्याचा काही संबंध नाही. ढ काय कारण अभ्यास नाही करत, तर ते जर बोललो असतं की मी अभ्यास नाही करत, नाही सत्या नाही काय ताई, मला वाटलं ते गेला पडत. हे कोणत्या जातीचं आहे? मराठा. ठीक आहे. कधी कधी दोन वाक्य असू शकतात, दोघंही बरोबर असू शकतात, पण ते त्याचं एक्सप्लेन करत नाही, रिझन नाही असते, ते असर्शन. द डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. हे पाहिलं आपण. एलिमेंटरी कॅनलही पाहिजे, डायजेस्टिव्ह ग्लँडही पाहिले. एलिमेंटरी कॅनल इज शॉर्ट. एलिमेंटरी कॅनल शॉर्ट असते बिकॉज फ्रॉग्स आर, बघा बिकॉज म्हणजेच कारण, कारण काय की फ्रॉग्स कार्निव्हरस आहेत. अँड हेन्स
द लेंथ ऑफ इंटेस्टाईन इज रिड्यूस, म्हणून इंटेस्टाईनची लांबी कमी झाली, कारण जे हर्बीवरच असते त्यांना पचवायला ते स्टार्च वगैरे पचवायला जास्त लांब इंटेस्टाईन लागते. द माउस ओपन इंटू बक्कल कॅव्हिटी. चला खाली या परत एक क्वेश्चन बघा. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड चूज द करेक्ट आन्सर. स्टेटमेंट 1, द माउथ ओपन्स इंटू बक्कल कॅव्हिटी, बरोबर. दॅट लीड्स टू द फॅरिंग्स, तेही बरोबर. नंतर फॅरिंग्स येते. थ्रू इसोफॅगस ना, ते काय ते आधी बक्कल कॅव्हिटी त्याच्यानंतर फॅरिंग, ते बरोबर आहे. पण ते काय म्हणाले की बक्कल कॅव्हिटी नंतर फॅरिंग्स पर्यंत जातो, पण मध्ये रस्त्यात इसोफॅगसला. उलट आहे, बक्कल कॅव्हिटी पासून आपण इसोफॅगस पर्यंत जातो, मध्ये रस्त्यात फॅरिंग्स, म्हणून ते चूक आहे. इसोफॅगस इज अ शॉर्ट ट्यूब, बरोबर आहे, शॉर्ट असते. दॅट ओपन्स इंटू स्टमक, बरोबर आहे, स्टमक मध्ये ओपन करते. विच इन टर्न म्हणजे जे स्टमक आहे, कंटिन्यूज ॲज द इंटेस्टाईन, बरोबर आहे, स्टमकच पुढे कंटिन्यू होऊन काय होते, इंटेस्टाईन, आणि तेच नंतर रेक्टम होते. आणि दॅट ओपन्स इंटू आउटसाइड वाया क्लोका, आणि तेच शेवटी क्लोकाच्या मार्फत बाहेरच्या साईडला उघडते. हे रस्ता बरोबर आहे, म्हणून स्टेटमेंट 2 इज करेक्ट. डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड, हे पाहिलं आपण आहे की नाही. हे एलिमेंटरी कॅनल, हे इथून खालून बघा. द माउथ ओपन्स इंटू बक्कल कॅव्हिटी दॅट लीड्स टू द इसोफॅगस. तर माउथ आधी कशामध्ये ओपन होते, माउथ ओपन झालं बक्कल कॅव्हिटी, बक्कल कॅव्हिटी नंतर कोण आहे, इसोफॅगस, पण थ्रू कोणत्या मार्गानं, फॅरिंग्सच्या मार्गानं. म्हणजे मार्गात म्हणजे रस्त्यात फॅरिंग्स लागते आधी. इसोफॅगस इज अ शॉर्ट ट्यूब that opens into stomach, which in turn continues at the intestine, rectum, and finally opens outside by cloaca. Liver secretes bile that is stored in the gall bladder. लिव्हर जे काय करते, बाईल तयार करते, जे की स्टोअर कुठे केलेला आहे, गॉल ब्लॅडर. या खाली